घटना समोर आली आहे। या घटनेत एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे। ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडाली होती। या घटनेत आता 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी आहेत। या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या घटनेनं शहर हादरले। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10:30च्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ ही घटना घडली आहे। या घटनेत आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटी मध्ये विचित्र अपघात झाला। यात 9 जण ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत। यामध्ये मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। खरं तर या घटनेतील एसटी बस ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला बस उभी होती। त्याचवेळी त्यांच्या मागून प्रवाशांची वाहतूक करणारी एक मॅक्स ऑटो येत होती। या मॅक्स ऑटोच्या मागून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला धडक दिली होती। ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडून थेट उभ्या असलेल्या बसवर धडकली होती। या घटनेनं महामार्गावर खळबळ उडाली होती। आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवाशांमधील 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी आहेत। या घटनेनंतर तत्काळ नागरिकांनी धाव घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे। सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेत आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत। या घटनेनंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती। तसेच घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र वाहने हटवून वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे।